नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहादा शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 2 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 10 वाजेच्या दरम्यान प्रवक्ता अकॅडमी शहादा येथे 17 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षक योगेश अरुण शेंडे याने छाती आणि ओठांवर हात फिरवून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. शहादा पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपी शिक्षकावर कारवाई सुरू आहे. पीडित विद्यार्थिनी ही शहरातील एक सामान्य कुटुंबातील असून 12वीची विद्यार्थिनी आहे. कोचिंग क्लासेससाठी नियमित जात असताना घडलेल्या या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड राग आणि भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थिनीनं स्वतःच्या धैर्यानं आईला सांगितल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. शहादा शहरात विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा आता जोर धरू लागलाय. शहादा शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा आता जोर धरू लागलाय. खासगी कोचिंग क्लासेसमध्ये मुली विद्यार्थ्यांसाठी महिला सुरक्षा कर्मचारी आणि पालकांसाठी जागरूकता सत्रांची गरज भासते. या घटनांमुळे विद्यार्थी सुरक्षेच्या अभावी पालकांमध्ये भीती पसरली आहे. शहादा पोलीस ठाण्यामध्ये पीडितेच्या जबानीवर आधारित भारतीय न्याय संहिता कलम 74 पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे शहादा कोचिंग क्लासेसला सुरक्षितता आणि मुलींच्या शिक्षणातील आव्हाने यावर चर्चा सुरू झाली आहे. पालकांनी मुलींना कोचिंग क्लासेससाठी पाठवताना दुहेरी सतर्कता बाळगावी आणि शासनाने कठोर नियम राबवावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो न्यूज, रुपेश राजपूत, बेधडक मराठी न्यूज, शहादा.